आयुक्त, महापौर, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहभागाने मनपाची हर घर तिरंगा बाईक रॅली, देशभक्तीचा जागर, मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जमीन व्यवहाराचा आरोप, धुळ्यात 32 लाख रुपयांच्या फसवणुकीने खळबळ. अल्पा अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात 3000 विद्यार्थिनींना लाठीकाठी प्रशिक्षण, 4 शाळांमध्ये स्तुत्य उपक्रम. आणि टोकरे कोळी आंदोलनातील मयत कैलासवासी भटू कुंवर यांना गीतांजली कोळी यांनी कार्यकर्त्यांसह वाहिली श्रद्धांजली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे महापालिकेतर्फे मंगळवारी सकाळी हर घर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मनपा आयुक्त नितीन कापडणीस, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमुळे शहरात देशभक्तीचं वातावरण पसरून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. धुळे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रॅलीला सुरुवात झाली. शहरातून प्रमुख मार्गांवरून रॅली पुन्हा महापालिकेत दाखल झाली. रॅलीतून देशभक्तीचा घोषणांमधून जागर करण्यात आला. आकाशात तिरंगी फुगे सोडण्यात आले. रॅलीत सर्वांच्या बाईकला तिरंगा झेंडा बांधण्यात आला होता. या रॅलीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी सहभागी होऊन लक्ष वेधून घेतलं. रॅलीच्या समारोप प्रसंगी आयुक्त नितीन कापडणीस यांनी नागरिकांना भारतीय ध्वजसंहितेचं पालन करून आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकविण्याचं आवाहन केलं. राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. धुळे महानगरपालिकेच्या वतीने हर घरा तिरंगा अभियानांतर्गत आज महानगरपालिकेमार्फत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आजच्या ह्या बाईक रॅलीमध्ये महानगरपालिकेचा सन्माननीय महापौर, माननीय उपमहापौर, सन्माननीय सर्व पदाधिकारी, सदस्य आणि महानगरपालिकेचे सगळे अधिकारी आणि या शहरातले काही सन्माननीय नागरिकही सहभागी होते. हर घर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने मी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना विनंती करेल की या कालावधीमध्ये प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवा. तसेच या कालावधीमध्ये प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये आणि आपल्या तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही याची सुद्धा या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहर व परिसरातील जमीन व्यवहारांमध्ये बनावट दस्तऐवज, मृत व्यक्तींना जिवंत दाखवून व्यवहार, एकाच प्लॉटची डबल खरेदी, बोगस हमीपत्रे तसेच बनावट धनादेश व शासकीय ऑनलाईन चलन तयार करून तब्बल 32,400,000 रुपयांची कथित आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप तक्रारदार हबीबुर रहमान अतिकुर रहमान अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात 2 स्वतंत्र जमीन व्यवहारांमध्ये फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात सर्वे नंबर 449 प्लॉट नंबर 38 आविष्कार कॉलनी येथील सुमारे 1500 चौरस फूट भूखंडाच्या व्यवहारात मध्यस्थामार्फत रक्कम घेण्यात आली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यवहारात यापूर्वीच दुसऱ्या व्यक्तींशी व्यवहार झालेला असतानाही पुन्हा विक्री करून डबल खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने रक्कम परत मागितली असता संबंधितांकडून ICICI बँकेचा 3 लाख रुपयांचा आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा 3,40,000 रुपयांचा धनादेश देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे. मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हे दोन्ही धनादेश वटले नाहीत. त्यानंतर 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून कबुली जबाब व हमीपत्र देण्यात आले. त्यात रक्कम टप्प्याटप्प्याने परत करण्याचं आश्वासन देण्यात आलं. मात्र मुदत उलटूनही रक्कम परत करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारीनुसार नईम अख्तर मोहम्मद अन्सारी, शराफत अली सईद अली सय्यद, नदीम अब्दुल हाफिज अन्सारी, मुश्ताक मोहम्मद जाहिद अन्सारी आणि आबिद लतीफ अन्सारी यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. दुसऱ्या प्रकरणात धुळे शहरातील 100 फुटी रोड गट क्रमांक 404-2 पैकी एक या जमिनीच्या व्यवहारात फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार या जमिनीचे मूळ मालक उत्तम जंगलू माळी यांचं 22 जून 2013 रोजी निधन झालेलं असतानाही त्यांना जिवंत दाखवून 2019मध्ये बनावट व डुप्लिकेट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या व्यवहारासाठी बनावट ऑनलाईन शासकीय चलन तयार करून मुद्रांक शुल्क व इतर शासकीय रकमेचा व्यवहारातही गैरप्रकार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे 23,40,000 रुपयांच्या जमीन व्यवहाराची फसवणूक झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचं सांगण्यात आलं. पत्रकार परिषदेत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार दोन्ही प्रकरणांमध्ये मिळून 32,04,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य संशयितांसह रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. जमीन व्यवहारांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. रहमान अतीकुर रहमान है। मैं कामगार नगर हजार खोली में रहता हूँ, मदनी मस्जिद के पास। मुझे सर्वे नंबर 449 प्लाट नंबर 38, जिसके मालक नईम अख्तर मोहम्मद और शराफत अली सैयद थे, इन्होंने मुझे ओरिजिनल डॉक्यूमेंट बताए और ये प्लाट खरीदी के लिए मुझे कहा। मैं उनके ओरिजिनल डॉक्यूमेंट्स देखा, प्लाट देखा, नक्शा देखा, मुझे प्लाट पसंद आया। मैं प्लाट घर बांधने के लिए हाँ कर दिया। इसका सौदा हमको 20 लाख रुपए में तय पाया और ये बोले ये पूरे प्लाट की खरीदी नदीम अब्दुल हफीज अंसारी हमारा पार्टनर जो है वो करा के देगा। नदीम अब्दुल हफीज अंसारी दुकान पर आया, उसने मेरे से एक बार 3.5 लाख रुपए लिया, एक बार 3 लाख रुपए लिया, ऐसा 6.5 लाख रुपए लिया और एक बार फिर खरीदी खत तैयार करके लाया और बोला 50,000 इसके खर्चे हुए। मैंने उसको 50,000 रुपए भी दिया, ऐसा 7 लाख रुपए दिया मैंने नदीम अब्दुल हफीज अंसारी को और बोला कि अपन कुछ दिन में जाके खरीदी कर लेंगे रजिस्टर ऑफिस से। फिर मैंने उसको फ़ोन लगाया तो बोले अभी बैंक सर्वर डाउन चल रहा है, बोले रजिस्टर ऑफिस का अपन बाद में जाके खरीदी कर लेंगे। इसी तरह बहुत दिन गुजर गए। फिर मेरे दोस्त हाजी कासिम तंबूली से मेरी मुलाकात हुई। मैंने उनको बोला हाजी साहब, मैं प्लाट नंबर 38 सर्वे नंबर 449 ये प्लाट खरीद रहा हूँ स्क्वायर कॉलोनी में। तो हाजी साहब एकदम सुम हो गए। अरे बोले ये प्लाट तो मेरे को नदीम भी बेच रहा। बोले बोला क्या बात कर रहे हैं? बोले हाँ मेरे पास सब डॉक्यूमेंट है। बोले तो उन्होंने मेरे को डॉक्यूमेंट बताए। 36 लाख रुपये में नदीम ने उनसे प्लाट का सौदा किया और 20,50,000 रुपये कैश लिया और 15,50,000 रुपये खरीदी करने के बाद देना था। तो मैंने वो हाजी साहब से वो डॉक्यूमेंट ले लिया। 2019 की बात है ये, 90 महीने की। डॉक्यूमेंट की जेराक्स लिया और कलर कॉपी निकाल लिया। बाद में मेरे को मालूम पड़ा कि ये सब डुप्लीकेट है और ये सब फंसाने के धंधे हैं इनके। तो फिर मैंने नदीम को पकड़ा तो उसने मेरे को 2 चेक दिया, वो भी बाउंस हो गए। उसके बाद फिर उसने 500 की स्टाम्प पर नोटरी लिख के दिया कि भाई मैं तेरे को ये पैसे दे देता, तो भी पैसे दिया नहीं। फिर मेरा 40गांव पुलिस स्टेशन में अप्लीकेशन था FIR के लिए, तो 40गांव पुलिस स्टेशन वालों ने उसकी FIR की। मैं SP साहब से मुलाकात किया, SP साहब ने फ़ोन किया पवार साहब को, फिर पवार साहब ने संदीप काळे साहब को मिलकर ये FIR दर्ज की। FIR का नंबर 0। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. आजच्या काळात प्रत्येक मुलगी सक्षम, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हावी या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजिका अल्पा अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वात धुळे शहरातील 4 शाळांमध्ये 3,000हून अधिक सावित्रीच्या लेकींना लाठीकाठी चालविण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये धैर्य, शिस्त आणि आत्मरक्षणाची जाणीव निर्माण होऊन त्या अधिक सक्षम नागरिक म्हणून घडविण्यास निश्चितच मदत होणार आहे. अल्पा अग्रवाल यांच्यासह अभियानाच्या धुळे जिल्हा संयोजिका कुंतल अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वात शहरातील चावरा इंग्लिश स्कूल, कमलाबाई कन्या शाळा, पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल व कमलाबाई अजमेरा कन्या विद्यालय या 4 शाळांतील सुमारे 3,000 विद्यार्थिनींना तज्ज्ञ प्रशिक्षक अशोक भिकाजी जाधव, ऋतुजा जाधव, नारायणी जाधव यांनी लाठीकाठी चालविण्याचं प्रशिक्षण दिलं. लाठीकाठी प्रशिक्षणासोबतच विद्यार्थिनींना मेहंदी तसेच परिचारिकांना AI संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलं. चावरा इंग्लिश स्कूलमध्ये 500हून अधिक विद्यार्थिनी प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. यावेळी सौ अग्रवाल, कुंतल अग्रवाल, प्रिन्सिपल फादर सीजो, व्हाईस प्रिन्सिपल फादर जेरिन, शिक्षिका शीतल पैलानी, अस्मिता फर्नांडिस, वंदना घुंडियाल, तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते. कमलाबाई कन्या शाळेत 1,500 विद्यार्थिनींनी लाठीकाठी चालविण्याचं प्रशिक्षण घेतलं.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कचरदास नाबरिया, उपाध्यक्ष नंदलाल रुलवाल, सचिव शिल्पा मस्कर, संतोष अग्रवाल, मुख्याध्यापिका छाया नाईक उपस्थित होते. पोद्दार इंग्लिश स्कूलमध्ये 500 विद्यार्थिनींनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. यावेळी अल्पा अग्रवाल, कुंतल अग्रवाल, शाळेचे प्रिन्सिपल भूषण उपासनी, व्हाईस प्रिन्सिपल राखी अग्रवाल, शिक्षिका प्रियंका पवार, बिंदू यादव, श्रुती अहिरे, प्रांजली जोशी उपस्थित होत्या. कमलाबाई अजमेरा कन्या विद्यालयात 500 विद्यार्थिनी प्रशिक्षणात सहभागी झाल्या. मुख्याध्यापक पंकज कुमार सूर्यवंशी, मुकेश कांगणे, श्याम चौधरी, स्वप्नील पाटील, उमेश पाटील, प्रवीण पगारे, हेमलता पाटील, मानसी बोरसे आदी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सुमारे 15 वर्षांपूर्वी धुळे शहरात टोकळे कोळी समाजाच्या जातीच्या दाखल्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर भव्य सभा देखील झाली होती. या सभेत आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीमार आणि त्यानंतर थेट गोळीबार केला होता. या गोळीबारात जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर भटू कुवर हा आंदोलक डोक्याला गोळी लागल्याने मरण पावला होता. त्यानंतर भटू कुवर यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र आजही भटू कुवर यांचं कुटुंब उपेक्षितच जीवन जगत आहे, असे कैलासवासी भटू कुवर यांना सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी, रमेश निकम आणि कार्यकर्त्यांतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रद्धांजली वाहण्यात आली. गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून आमचा आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमात बांधव हा संघर्ष करतोय. जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळावं, वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावं. या संघर्षामध्ये 2009 साली धुळे येथे धुळे कलेक्टर कचेरीवर आमच्या समस्त धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमात बांधवाचा मोठा मोर्चा, जवळजवळ 25,000 एवढ्या संख्या असलेला मोठा मोर्चा धुळे जिल्हाधिकाऱ्यालयावर आला असता प्रशासनाने हा मोर्चा दडपण्यासाठी, चिरडण्यासाठी या मोर्चावर अमानुषपणे गोळीबार केला. आणि या गोळीबारमध्ये आमचे वडाळी येथील शहीद बटूभाऊ कुवर हे या गोळीबारात शहीद झाले. या निमित्ताने दरवर्षी आम्ही जिथं या ठिकाणी शहीद झालेले बटूभाऊ कुवर कलेक्टर कचेरी बाहेर तिथं आम्ही त्यांना अभिवादनचा कार्यक्रम दरवर्षी करत असतो. आज देखील यावर्षी इथं हा कार्यक्रम केला जमात बांधवांच्या वतीने. आमचं म्हणणं एकच आहे की आमचा एक बांधव इथं गोळे खाऊन शहीद झाला, जो महाराष्ट्रातील पहिला आदिवासी बांधव होता की गोळे घालून गोळ्या खाऊन शहीद झालेले आमचे बटूभाऊ कुवर आहेत. तरी आमच्या जमातीला अद्यापही न्याय मिळाला नाही. अशा प्रकारे अन्याय आमच्यावर सुरू आहे. जोपर्यंत आमचा अन्याय दूर होत नाही तोपर्यंत माननीय शहीद बटूभाऊ कुवर यांची प्रेरणा घेऊन आम्ही सतत आंदोलन लढत राहू. जय आदिवासी, जय वाल्मिकी, जय झलकारी, जय राघोजी, शहीद बटूभाऊ कुवर. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.